बुक स्टार्ट केलेलं आहे द सिक्रेट जादू. तर आपण 2 दिवस पाहिले, 3 दिवस पाहिले, आज 4था दिवस आहे. पहिल्या 3 पायऱ्या म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यात आलेल्या 10 गोष्टींबद्दल आभार मानायचे आहेत. त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये जादू घडवून आणण्यासाठी जादुई दगडाची कृती आपण पाहिली आणि त्यानंतर जादुई नातेसंबंध आपण पाहिले. तर आजची कृती आपण कालच वाचली होती की 3 फोटो घ्यायचे आहेत आणि ज्या व्यक्तींबरोबर आपल्याला रिलेशन चांगले करायचे आहेत त्या व्यक्तींचे 3 फोटो नेहमी आपल्याबरोबर ठेवायचे आहेत आणि त्यांच्याबरोबर संवाद साधायचा आहे आणि त्यांच्या कोणत्या गोष्टींसाठी आपल्याला थँकफुल वाटतं आहे, आभारी आहे असं वाटतं आहे, अशा गोष्टींसाठी आपण धन्यवाद मानायचा आहे आणि त्या व्यक्तीशी संवाद साधायचा आहे फोटोबरोबर. तर नेक्स्ट कृती आपण पाहत आहोत दिवस 4था जादुई आरोग्य. आपल्या आरोग्यामध्ये जर आपल्याला काही बदल करायचा आहे तर आपण कसं बोललं पाहिजे हे आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकवलेलं आहे. जादुई आरोग्य. आरोग्य ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आपल्या जीवनात आरोग्य ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे आणि दुसऱ्या कशाहीपेक्षा तिला आपण गृहीत धरलेलं असतं. तब्येतीच्या काही तक्रारी सुरू होतात तेव्हाच आपण त्याबाबत विचार करायला लागतो आणि त्यावेळी आपल्याला उमगतं की आरोग्य नसेल तर आपल्याकडे काहीही नाही. आरोग्याविषयी इटालियन म्हण आहे जी आपल्या बहुतेकांना लागू पडते. ती म्हण अशी आहे, ज्याचं आरोग्य चांगलं असतं तो श्रीमंत असतो, जरी त्याला त्याची जाणीव नसली तरीसुद्धा. आपली तब्येत जेव्हा चांगली असते त्यावेळी आपण तिचा क्वचितच विचार करतो, पण जेव्हा आपण सर्दी किंवा फ्लू अशा किरकोळ कारणांनी अंथरूण धरतो तेव्हासुद्धा आपल्याला या शब्दातील सत्यता पटते. तुमची तब्येत जेव्हा बरी नसते तेव्हा तुम्हाला पण कधी एकदा बरं होतो असं झालेलं असतं. तुमची तब्येत पूर्ववत होणे याशिवाय तुम्हाला दुसरं काहीच सुचत नसतं. आरोग्य ही जीवनात दिलेली देणगी आहे. ती तुम्हाला मिळते आणि प्रत्येक दिवशी अखंडपणे मिळत राहते. आपण निरोगी राहण्यासाठी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीबरोबरच हे निरोगीपण असंच टिकून ठेवण्यासाठी आपण आपल्या आरोग्याविषयी कृतज्ञ राहणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा, ज्याला आपल्या आरोग्याबद्दल कृतज्ञता वाटते त्याला किंवा तिला विपुल प्रमाणात मिळते. ज्याला ही कृतज्ञता वाटत नाही त्याच्याकडे किंवा तिच्याकडे जे आहे ते सुद्धा हिरावून घेतलं जातं. तुम्हाला बरेच लोक माहीत असतील की ज्यांनी निरोगी जीवन पद्धतीचा स्वीकार केला आहे पण तरीही त्यांची तब्येत चांगली नसते. कारण आरोग्यविषयक तुम्हाला बरेच लोक माहीत असतील की ज्यांनी निरोगी जीवन पद्धतीचा स्वीकार केला आहे पण तरीही त्यांची तब्येत चांगली नसते. कारण आरोग्यविषयक जे तुम्हाला मिळत आहे त्याबद्दल आभार मानणे आवश्यक असते. जेव्हा तुम्ही आरोग्याबाबत कृतज्ञ असता तेव्हा तुमची सध्याची तब्येत जर चांगली राहतेच, पण त्याच वेळी तुम्ही जर जादूला चालना दिली तर आरोग्याचा अखंड ओघही तुमच्याकडे येत राहील. लगेचच तुमच्या तब्येतीत सुधारणा घडून येत असल्याचं तुम्हाला दिसू लागेल. छोटी छोटी दुखणी, वेदना, तीळ, व्रण, खून जादूने अदृश्य व्हायला सुरुवात होईल आणि तुम्हाला ऊर्जा, रसरशीतपणा आणि आनंद स्पष्टपणे वाढल्याचे जाणवू लागेल. आरोग्यासाठी कृतज्ञतेची कृती रोज केली तर काही काळानंतर तुम्हाला कळून चुकेल की त्याच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या दृष्टीमध्ये, ऐकण्यामध्ये आणि तुमच्या सर्व ज्ञानेंद्रियांमध्ये, त्याचप्रमाणे तुमच्या संपूर्ण शरीरातील प्रत्येक कार्यामध्ये सुधारणा घडवून आणू शकता. आणि हे सगळे एखाद्या जादूप्रमाणे घडतं. कृतज्ञता ही एक लस आहे, शरीरातल्या विषाचा नाश करण्याचं औषध आहे, जंतुनाशक आहे. ज्या प्रमाणात तुम्ही तुमच्या आरोग्याविषयी कृतज्ञता व्यक्त कराल अगदी तेवढ्याच प्रमाणात तुमच्या तब्येतीत जादू झाल्यासारखी सुधारणा घडून येईल आणि तुम्ही जेवढे कृतज्ञ असाल तेवढ्याच प्रमाणात तुमची तब्येत ढासळेल. ढासळलेल्या तब्येतीमुळे तुमची ऊर्जा, रसरशीतपणा, प्रतिकारशक्ती, विचारातील स्पष्टता
तुमच्या शरीर आणि मनातील प्रत्येक कार्य दुर्बल व्हायला लागतं. तुम्ही तुमच्या आरोग्याविषयी कृतज्ञ राहिल्याने तुम्हाला चांगलं आरोग्य मिळत राहील. त्यामुळे तुम्ही आणखी कृतज्ञ व्हाल. त्याचवेळी तुमच्या शरीर आणि मनातील ताणतणाव कृतज्ञतेमुळे दूर होतील. वैज्ञानिक संशोधनातून असं आढळून आलं आहे की ताणतणाव हेच अनेक आजारांचं मूळ असतं. अभ्यासातून असंही दिसून आलं आहे की कृतज्ञतेचं आचरण करणाऱ्यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा घडून येते आणि त्यांचं आयुष्य आणखी 7 वर्षांनी वाढण्याची शक्यता असते. आत्ताच्या तुमच्या आरोग्याची जी स्थिती आहे ती बघितल्यानंतर तुम्ही किती कृतज्ञ असायला हवं हे तुमच्या लक्षात येईल. प्रत्येक दिवशी तुम्ही आश्चर्यात गुंग व्हायला हवं. तुम्हाला जर जड वाटत असेल आणि हे जीवन काढणं अवघड वाटत असेल तर तुमची तब्येत ढासळत चालली आहे हे लक्षात घ्या. तुमच्यातला जिवंतपणा कमी व्हायचा एक महत्त्वाचं कारण म्हणजे कृतज्ञतेचा अभाव. पण आत्ता हे सगळं बदलणार आहे, कारण तुम्ही कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर शरीराच्या निरोगीपणासाठी करणार आहात. या जादूच्या आरोग्य कृतीची सुरुवात तुमच्या शरीराच्या आरोग्याविषयी पुढे दिलेले परिच्छेद वाचून करायची आहे. शरीराच्या विशिष्ट अवयवाबाबत इटलिक्स टाईपमध्ये एक ओळ दिली आहे. ती ओळ वाचून झाली की डोळे बंद करा आणि मनातल्या मनात ती पुन्हा एकदा वाचा. त्या अवयवांबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. लक्षात ठेवा, तुम्हाला का कृतज्ञता वाटते असा जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा तुम्हाला आणखी खोलवर कृतज्ञतेची भावना जाणवेल. जितकी ही भावना सखोल जाणवेल तितक्या जलद गतीनं त्याचे परिणाम तुमच्या शरीरात घडून येतील की तुम्ही आश्चर्यचकित होऊन जाल. तुमच्या पायांचा आणि पावलांचा विचार करा. तुमच्या जीवनातील वाहतुकीचा चलनवलनाचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही पायाचा कशाकशासाठी वापर करता त्याचा विचार करा. तोल साधण्यासाठी, उभं राहण्यासाठी, बसण्यासाठी, व्यायामासाठी, नृत्य करण्यासाठी, पायऱ्या चढण्यासाठी, कार चालवण्यासाठी. या सर्वांपेक्षा महत्त्वाचं म्हणजे चालणं नावाच्या अद्भुत गोष्टीसाठी. पायांमुळे, पावलांमुळे तुम्ही घराभोवती फिरू शकता, बाथरूममध्ये जाऊ शकता, स्वयंपाकघरात काही पेय घेण्यासाठी जाता आणि तुमच्या कारपर्यंत जाऊ शकता. हे पाय आणि पावलं तुम्हाला दुकानामधून जाण्याची, रस्त्यावरून चालण्याची, विमानतळापर्यंत पोहोचण्याची, समुद्रकाठी हिंडण्याची परवानगी देतात. चालण्याची ही क्षमता आपल्याला जीवनाचा आनंद उपभोगण्याचे स्वातंत्र्य देते. म्हणूनच म्हणा अगदी मनापासून, मी माझ्या पायांसाठी, माझ्या पावलांसाठी आभार मानतो. तुमच्या हातांचा, खांद्यापर्यंतच्या हातांचा विचार करा. एका दिवसात किती वस्तू उचलतात, हातात धरता ते आठवा. तुमचे हात तुमच्या जीवनाचे महत्त्वाचे साधन आहे. संपूर्ण दिवसभर आणि प्रत्येक दिवशी न थांबता आपण त्यांचा वापर करत असतो. हातांमुळे तुम्ही लिहू शकता, अन्न खाऊ शकता, फोन, संगणक वापरू शकता, अंघोळ करू शकता, कपडे घालू शकता, बाथरूममध्ये हातांचा वापर करू शकता, गोष्टी उचलू शकता, त्या हातात धरू शकता आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला करता येते. तुम्हाला जर तुमच्या हातांचा वापर करता आला नसता तर या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला इतरांवरती अवलंबून राहावं लागलं असतं. म्हणूनच मी माझ्या बाहूंसाठी, हातांसाठी, हातांच्या पंजासाठी, बोटांसाठी आभार मानतो असं म्हणा. आश्चर्यानं गुंग करून टाकणाऱ्या तुमच्या ज्ञानेंद्रियांचा विचार करा. या ज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला दिवसभरात कितीतरी वेळा खाण्याच्या, पिण्याच्या, वेगवेगळ्या चवींचा आनंद लुटता येतो. सर्दीमुळे कधीकधी तुम्हाला चव कळेनाशी होते आणि अन्नाची किंवा पेयांची चव न कळाल्यामुळे खाण्यापिण्यातला आनंद नष्ट होतो. म्हणूनच चव कळण्यासाठी दिलेल्या जीभ या आश्चर्यचकित करणाऱ्या ज्ञानेंद्रियासाठी मी आभार मानतो असं म्हणा. जीवनातील अनेक सुंदर सुवास नाक या घ्राणेंद्रियामुळे तुम्हाला अनुभवता येतात. फुलांचा, परफ्यूमचा, अत्तरांचा, स्वच्छ चादरीचा, स्वयंपाक होत असताना, हिवाळ्यात रात्री शेकोटीचा, उन्हाळी दिवसात हवेचा, ताज्या कापलेल्या गवताचा, पाऊस येऊन गेल्यानंतर येणारा मातीचा वास,
असे अनेक वास आपल्या आयुष्यात भरून राहिलेले असतात. म्हणूनच नाकाने घेण्यात येणाऱ्या वास या संवेदनासाठी मी आभार मानतो असं म्हणा. तुम्हाला जर स्पर्शाची संवेदना नसती तर तुम्हाला गरम काय आणि थंड काय, मऊ काय आणि टोकदार काय, गुळगुळीत काय आणि खडबडीत काय हे कधीच कळलं नसतं. वस्तू कशा असतात आणि शारीरिक प्रेम कसं द्यायचं घ्यायचं हे स्पर्शाविना आपल्याला कळलं नसतं. स्पर्शाच्या संवेदनेमुळे तुम्ही ज्यांच्यावरती प्रेम करता त्यांना जवळ घेऊन आधार देऊ शकता. एका माणसाचा दुसऱ्या माणसाला हातानं होणारा स्पर्श ही जीवनातील अनेक गोष्टींपैकी सर्वात बहुमूल्य गोष्ट आहे. म्हणूनच या बहुमूल्य अशा स्पर्शाच्या संवेदनेबद्दल मी आभार मानतो असं म्हणा. आठवा, तर डोळे नावाचा चमत्कार. या डोळ्यांमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या प्रिय व्यक्तींचे, मित्रांचे चेहरे पाहता येतात. तुम्हाला छापील पुस्तकं, वर्तमानपत्र, ईमेल वाचू शकता, TV बघू शकता, निसर्गाचं सौंदर्य न्याहाळू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जीवनाचा मार्ग तुम्ही पाहू शकता. फक्त 1 तासभर तुम्ही तुमचे डोळे बांधा आणि नेहमी ज्या गोष्टी करता त्या करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या डोळ्यांमध्ये महत्त्व काय आहे हे लगेचच तुम्हाला कळेल. म्हणून ज्या डोळ्यांमुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट पाहू शकता त्या माझ्या डोळ्यांसाठी मी आभार मानतो असं म्हणा. ज्या कानांमुळे तुम्ही स्वतःचा आणि इतरांचा आवाज ऐकू शकता आणि ज्यामुळे तुम्ही लोकांशी बोलू शकता त्या कान या श्रवण इंद्रियांचा विचार करा. कानाशिवाय ऐकण्याची संवेदना नसती तर तुम्ही फोनवर बोलू शकला असता का? संगीत ऐकू शकला असता का? रेडिओ ऐकू शकला असता का? तुमचे प्रियजन काय बोलतात ते ऐकू आलं नसतं. तुमच्या सभोवतालच्या वातावरणातील कोणताही आवाज तुम्ही ऐकू शकला नसता. म्हणूनच माझ्या या ऐकू येण्याच्या क्षमतेसाठी मी आभार मानतो असं म्हणा. आणि मेंदूशिवाय तुमच्या कोणत्याच ज्ञानेंद्रियांचा वापर करणं तुम्हाला अशक्य होतं. कारण मेंदू तुमच्या सर्व ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने लाखो सेकंदावरती एका सेकंदामध्ये प्रक्रिया करतो. खरं तर मेंदूमुळे तुम्हाला जीवनाचं ज्ञान होतं, अनुभव घेता येतो. जगातील कोणतंही संगणक तंत्रज्ञान याची नक्कल करू शकत नाही. म्हणूनच माझ्या मेंदूसाठी आणि माझ्या सुंदर मनासाठी मी आभार मानतो असं म्हणा. तुमच्या आरोग्य, शरीर, जीवनासाठी ज्या करोडो पेशी 24 तास 7ही दिवस अहोरात्र अविरतपणे काम करत असतात त्यांना आठवा. पेशींचे आभार माना. जीवन सातत्य टिकवणाऱ्या अवयवांची आठवण काढा. ते सातत्याने तुमच्या शरीरातील प्रत्येक गोष्ट गाळून स्वच्छ करून पुन्हा नूतनीकरण करून घेत असतात. आणि लक्षात घेण्यासाठी जी ही गोष्ट आहे की यासाठी तुम्हाला काहीही विचार करावा लागत नाही. स्वयंचलित ही सगळी अवयव आपली कामं करत असतात. या अत्यंत परिपूर्ण काम करणाऱ्या अवयवांचे आभार माना. पण आपल्या शरीरातील कोणतीही संवेदना, यंत्रणा, कार्य किंवा इतर अवयवांपेक्षा एक चमत्कार करणारा अवयव आहे आणि तो म्हणजे हृदय. आपल्या शरीरातील इतर प्रत्येक अवयवाला नियंत्रित करतं. तुमचे हृदयच तुमच्या शरीरातील प्रत्येक व्यवस्था प्रवाही ठेवण्याचं काम करतं. म्हणूनच माझ्या सामर्थ्यवान आणि निरोगी हृदयासाठी मी आभार मानतो असं म्हणा. आता एक कागदाचा तुकडा किंवा कार्ड घ्या. त्याच्यावर छोट्या मोठ्या ठळक अक्षरात लिहा, आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. हे कार्ड आज तुमच्याबरोबर घ्या आणि जिथं तुमची वारंवार नजर जाईल असं तुम्हाला वाटतं तिथं हे कार्ड ठेवा. तुम्ही जर टेबलावर काम करत असाल तर बरोबर तुमच्यासमोर हे कार्ड ठेवा. तुम्ही जर चालक असाल तर तुम्ही चालवत असलेल्या मोटारीमध्ये किंवा ट्रकमध्ये तुमचं नेहमी लक्ष जाईल अशा ठिकाणी हे कार्ड ठेवा. तुम्ही जर बराच काळ घरात राहत असाल तर तिथे तुम्ही नेहमी हात धुता तिथे फोनच्या जवळ ठेवा. तुम्हीच लिहिलेले शब्द नेहमी तुम्हाला दिसतील अशी जागा निवडा. आज किमान 4 वेगळी हे शब्द तुम्ही पाहाल तेव्हा ते अगदी शांतपणे हळुवार प्रत्येक वेळी एकच शब्द या पद्धतीने वाचा आणि आरोग्याच्या या देणगीबद्दल जेवढी म्हणून कृतज्ञता वाटेल तेवढी व्यक्त करा. तुमचे आरोग्य आत्ता आणि यापुढे कायम चांगले राहण्याची हमी मिळण्यासाठी वाढती ऊर्जा, उत्साह जगण्यासाठी तुम्ही कृतज्ञ राहणं अत्यंत आवश्यक आहे.
कृतज्ञतेबरोबरच तुम्ही जर पारंपरिक उपचार पद्धतीचा वापर केला तर तुमच्या आरोग्यात क्रांती होईल. तुम्ही यापूर्वी कधी पाहिले नसेल एवढ्या झपाट्याने तुमचा आजार बरा व्हायला लागेल आणि आरोग्यविषयक इतर चमत्कारही तुम्हाला दिसून येतील. जादूची कृती क्रमांक 4, जादुई आरोग्य. प्रथम आपल्याला ज्या 3 पायऱ्या आहेत त्यांचा पुनरुच्चार करायचा आहे आणि प्रत्येक वरदानाच्या शेवटी आभारी आहे असं म्हणायचं आहे. एका कागदावर किंवा कार्डवरती आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे असं लिहायचं आहे आणि हे कार्ड तुम्हाला वारंवार दिसेल अशा ठिकाणी ठेवायचं आहे. किमान 4 वेळा हे शब्द हळूहळू उच्चारायचे आहेत आणि या देणगीबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करायची आहे. त्याचबरोबर रात्री झोपण्यापूर्वी जादूचा दगड आपल्या हातात घेऊन चांगल्या गोष्टींबद्दल आभारी आहे असं म्हणायचं.